तर सुरुवातीला आज बातमी आहे पुण्यातल्या बावधन बुद्रुकमध्ये हेलिकॉप्टर कोसळलंय। हेलिकॉप्टर अपघातात 2 जणांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात होतं, मात्र आता पुन्हा एकदा माहिती समोर आली आहे। तर 3 जणांचा मृत्यू झालाय। पुण्यातील हिंजवडी जवळील बावधन बुद्रुकमध्ये सकाळी 6:45च्या सुमारास ही सगळी घटना घडली आहे। ऑक्सफर्ड ग्लोब क्लबच्या हेलिपॅडवरून उड्डाण केल्यानंतर हा सगळा अपघात झालाय। दाट धुकं होतं, त्यामुळे हेलिकॉप्टर कोसळल्याची शक्यताही वर्तवली जाते। पुण्यातल्या बावधन बुद्रुकमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं आहे आणि याच अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला आहे। 2 पायलट आणि एका इंजिनियरचा समावेश आहे। पुण्यातील हिंजवडी बावधन जवळचा हा सगळा प्रकार आहे। अपघातासंदर्भात पोलीस आणि स्थानिकांनी काय माहिती दिली आहे आपण पाहूयात। 7:30 वाजता त्यांनी टेक ऑफ केलेला आहे। ऑक्सफर्ड हेलिपॅड आहे, तिथून 7:30 वाजता टेक ऑफ केलेला आहे। त्याच्यानंतर 5 मिनिटांनी जी घटना घडलेली आहे, सिव्हिअर फॉग होता, फॉगमुळे ऍक्सिडेंट झालेला आहे। बाकी डिटेल्स आता सगळी चौकशीनंतर निष्पन्न होतील। थँक्यू। बावधनमध्ये ऑक्सफर्ड आहे त्या ठिकाणी हेलिपॅड या ठिकाणी हेलिकॉप्टर सकाळी 6:45च्या दरम्यान निघालं आणि काही वेळातच म्हणजे 1 किलोमीटरवरती ते कोसळलं। खाली कोसळल्यामुळे त्यातील 3 म्हणजे 2 कॅप्टन होते, एक इंजिनियर होते, त्यांचा दुर्दैवी असा या ठिकाणी मृत्यू झाला। तर आपण पाहतोय 3 जणांचा मृत्यू झाला आहे। 6:45च्या सुमारास हे हेलिकॉप्टरनं उड्डाण घेतलं होतं आणि उड्डाण घेतल्यानंतर तब्बल 1 किलोमीटर पुढे गेल्यानंतर या हेलिकॉप्टरचा भीषण असा अपघात झाला आहे आणि याच अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला आहे। 2 पायलटचा समावेश आहे, शिवाय एका इंजिनियरचा देखील यामध्ये समावेश असल्याचं कळतंय।